पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीनही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी माहिती। तीनही दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचा पुनरुच्चार। नेहरूंनी 1947ला एकतर्फी शस्त्रसंधी केल्याने आज व्यापक काश्मीर इतिहासाचा दाखला देत दामिशांचा हल्लाबोल। 72च्या युद्धात इंदिरा गांधींनी पीओके परत घेण्याची संधी गमावल्याचा आरोप। ऑपरेशन सिंदूरसाठी सैन्य लढलं पण पंतप्रधानांना श्रेय घ्यायचा। प्रियंका गांधींचा हल्लाबोल। 261 हल्ल्यावेळी तत्कालीन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत शहा हल्ल्यांची जबाबदारी घेण्याचं आवाहन। भादगार संविधान आणि कृती अजिबात खपवून घेणार नाही। सरकारला अडचणीत आणणाऱ्या या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून तंबी। ही अखेरची संधी असल्याचा इशारा। अजित पवारांसोबतच्या बैठकीत कोकाटकडून दिलगिरी व्यक्त। भविष्यात वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमी। अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष। कोकाट यांची मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी। लाडके योजनेत 4800 कोटींचा घोटाळा। खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप। SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी। इथे आदिती तटकरे नाहीत तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका। 5-6 जणांनी रेव पार्टी असते का? जावई प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरून एकनाथ खडसेंचा सवाल। कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न असल्याची टीका। न्यायालयात पती प्रांजल खेवलकरांची बाजू मांडणार पत्नी रोहिणी खडसे। वकिलाची कोट घालून युक्तिवादासाठी रोहिणी खडसे कोर्टात हजर। राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार। पुढील आठवड्यात भेटीचा अंदाज। मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार। महाराष्ट्रात वसई, नाशिक आणि पुण्यात 12 ठिकाणी ईडीचे छापे। वसईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात माजी मनपा आयुक्त अनिल पवारांच्या घरी झाडाझाड।